गुड इव्हनिंग फ्रेंड्स. लक्ष द्या, आज आपला अल्जेब्रा आहे. जवळजवळ आपण आज 4 दिवसांनी भेटतोय, बरोबर ना. आपल्याला 5.1 झालं, आपल्याला 5th चॅप्टर कंप्लीट आहे. कंप्लीट काल मी तुम्हाला लिंक पाठवलेल्या आहेत बघा, तुम्हाला शाळेतून पण मिळालेलं आहे काय नाही. तर माझं असं मत आहे, एक आता 5वं चॅप्टर झालं की बघेन मी अजून किती चॅप्टर्स आहेत आणि जेवढं आहे तेवढं आपण संपवून घ्यायचं आणि पुन्हा रिव्हिजनला स्टार्ट करायचं. कदाचित 1 सप्टेंबरपासून तुमच्या शाळा चालू होतील आणि मे बी शाळा चालू झाल्या की आपले क्लासेस वगैरेसुद्धा कदाचित चालू होतील ॲज पर रूल, गव्हर्मेंट रूल. पण जरी आपण चालू केले तरी फक्त आपण 9वी 10वी आणि 12वी या बॅचेसच चालू ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे पाठ पाडले जातील. एक मॉर्निंग सेक्शन असेल 2 तासाचं, नंतर इव्हिनिंगला सेमी आणि इंग्लिश मीडियम हे दोन्ही बॅच एकत्र बसतील मॅथ्ससाठी, फक्त मॅथ्स. ओके. आणि बाकीच्या वेळेस वेगवेगळं बसतील. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या त्या 2 बॅच होतील. ओके. तर अशा प्रकारे आपण क्लास चालू करणार आहोत, सोशल डिस्टन्सिंग ठेवून, म्हणजे एका बेंचवर एकच विद्यार्थी अशा स्वरूपात, एक कोपऱ्यात तर एक या साईडला. ते बसवताना बसू आपण सॅनिटायझर वगैरे घेऊ, हँड हे करायला स्प्रे, हँड स्प्रे, सॅनिटायझर्स घेऊ. परत त्याशिवाय पुन्हा रोजच्या रोज तो स्प्रे मारला जाईल. दुसरी गोष्ट, आपण ते टेम्परेचर मशीनसुद्धा घेऊ. खर्च तर आहेच आता, पण तरी पण करायला तर लागणार, शिकवायचं आहे म्हटल्यावरती. आणि ज्यावेळेस आपले क्लास चालू होतील त्यावेळेस मात्र आपण पुन्हा रिव्हिजन पहिल्या पोर्शनपासून घेणार आहोत. पहिलं आपलं आहे तेवढं पहिलं संपवायचं आणि नंतर आपण पहिल्यापासून सगळं घेणार आहोत. म्हणजे जे विद्यार्थी गावी आहेत, ज्यांना समजलेलं नाही आहे, ज्यांना नेट प्रॉब्लेम आहे, त्यांना पुन्हा रिव्हिजन होणार. ठीक आहे. ओके. सो कम टू द पॉईंट. 5.2 एकदम सोपं प्रकरण आहे बघा. इट इज अ प्रोबॅबिलिटी सॅम्पल स्पेस. तुम्हाला माहिती आहे डाईस एक 5.2 मधलं फर्स्ट आहे की गणित दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, खालील प्रत्येक प्रयोगाची नमुना अवकाश S व त्यातील घटकांची संख्या लिहा, म्हणजे नंबर ऑफ S लिहायचं आहे. एक फासा आणि एक नाणे एकाच वेळी फेकले. रीड इंग्लिश, सेमी इंग्लिश अँड इंग्लिश मीडियम. लिसन. 1 coin, here 1 coin and 1 die are thrown simultaneously. Okay. So listen. 1 coin म्हणजे काय असतं रे, त्याच्यावर हेड आणि टेल म्हणजे छाप आणि काटा, बरोबर ना. असंच असतं, फक्त असं असतं. आणि फासा म्हणजे दॅट इज कॉल्ड अ डाईस माहिती आहे ना. पहिलं गणित S काढायचं आपल्याला. एस मीन्स सॅम्पल स्पेस, कर्ली ब्रॅकेट काढायचं. आपण जो डाईस असतो ना, ज्याला आपण सापशिडी मधला चल्लस बोलतो, चल्लस, सापशिडी मधला फासा, ज्याच्यावरती पहिला आकडा, दुसरा आकडा, लुडो वगैरे खेळताना आपण म्हणतो ना, एका साईडला 1 असतो, दुसऱ्या साईडला 2, तिसऱ्या साईडला असे, त्याला 6 क्यूब असतो तो, त्याला 6 साईड्स असतात. मग त्याच्यावर 6पर्यंत डॉट असतात. 1 2 3 4 5 6, बरं ना. समजा आपण एकदा असा फासा फेकल्यानंतर, असा थ्रो केल्यानंतर H आला, 1 आला, हेड आला, छापा एकदा फेकला, एकदा कॉईन फेकला आणि एकदा डाईस फेकला, तर छापा येतो, हेड येतो आणि 1 येतं. इट इज अ प्रोबॅबिलिटी. म्हणजे होऊ शकतं, असं होऊ शकतं. H येऊ शकतो आणि डाईस फेकल्यानंतर डाईसवरचा 2 येऊ शकतो. H येऊ शकतो, डाईसवरचा 3 येऊ शकतो. H येऊ शकतो, डाईसवरचा 4 येऊ शकतो. H येऊ शकतो, डाईसवरचा 5 येऊ शकतो. H येऊ शकतो, डाईसवरचा 6 येऊ शकतो. मे बी येऊ शकतो. किंवा और टेल येऊ शकतो, डाईस 1चा 1 येऊ शकतो. ओके. देन
टेल येऊ शकतो, डाईसचा 2 येऊ शकतो, म्हणजे काटा येऊ शकतो, 3 येऊ शकतो, काटा येऊ शकतो, 4 येऊ शकतो, टेल येऊ शकतो, 5 येऊ शकतो, टेल येऊ शकतो 6. याच्या पलीकडे दुसरं काही येणार नाही. तुम्ही किती कॉईन टाका, किती तो डाईस टाका, याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही, बरं ना. सो हाऊ मेनी नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, NS, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाशांची संख्या किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सो देर इज अ 12. किती सोपं आहे बघा, बरं ना. देर इज अ 12. सेकंड इक्वेशन, दुसरं गणित बघा काय दिलं आहे तुम्हाला. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म यूजिंग डिजिट्स 2 3 and 5 विदाउट प्रिपेरिंग अ डिजिट, बरं ना. हे जे 3 अंक आहेत ना, 3 अंक 2 3 5, 2 3 and 5, तुम्हाला पण असंच दाखवतो. 2 3 5 या अंकापासून अंकांची पुनरावृत्ती न करता म्हणजे रिपिटेशन्स आलं नाही पाहिजे. दे आर नॉट रिपिटेशन. 2 अंकी संख्या तयार करणे. 2 बघा, 2 अंकी संख्या म्हणजे काय? 2 डिजिट नंबर्स तयार करायचे आपल्याला. सो विच नंबर्स आर गिवन, कोणकोणते दिले आहेत बघा, 2 3 आणि 5. हे तुम्ही करायचं नाही, हे लिहायचं नाही आहे. लिहिलं तरी चालेल, असं काय प्रॉब्लेम नाही आहे. पण तुमचं आन्सर इथून स्टार्ट होतं. आता बघा मी कसं करतो आहे. एस सॅम्पल स्पेसमध्ये 2 डिजिट नंबर 23 2 3 2 5. ओके, 2 3 2 5 3 2 3 5. ओके, 5 2 5 3, 5 2 आणि 5 3. अजून काही येऊ शकतं नाही. रिपीट आले नाही पाहिजेत बघा. 22 2 2 आला नाही पाहिजे, 3 3 आला नाही पाहिजे, म्हणजे 33 नाही आला पाहिजे, 55 नाही आलं पाहिजे. 1 2 3 4 5 6. देर आर 6 नंबर्स ओनली. सो नंबर ऑफ S इज इक्वल टू 6. खुशी आवाज कमी कर, टीव्हीचा आवाज कमी कर. 6. ओके, देन थर्ड, second. The arrow is rotated and it stops tremendously on these. Find out of which color it may stop. There are these colors. बघा इथे एवढे कलर दिलेले आहेत. या रंगाच्या तबकडीवर बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो. बघा तुम्हाला मराठी मीडियमला असं गणित आहे. 6 रंगाच्या तबकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो, कोणत्या रंगावर तो स्थिर होतो, बरं ना. आता तुम्हाला नंबर्स दिलेत बघा कोणकोणते, ते सॅम्पल स्पेसमध्ये लिहायचे. कोणकोणते दिलेत बघा. लाल, दॅट इज कॉल्ड रेड. केशरी, दॅट इज कॉल्ड ऑरेंज, बरं ना. सॉरी, हां ऑरेंज. नंतर दिलाय तुम्हाला पिवळा, येल्लो. नंतर दिलाय तुम्हाला निळा, ब्ल्यू. नंतर दिलाय तुम्हाला हिरवा, ग्रीन. नंतर दिलाय तुम्हाला जांभळा, पर्पल. ओके, पर्पल. How many numbers is there? How many numbers is there? 6, only 6. 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ एस बरोबर किती आले? 6 आले. ओके, आता चौथं गणित 4. किती सोपं आहे बघा हे प्रकरण. तुम्हाला मार्क्स मिळवून देता. सगळ्यात महत्त्वाचं आणि सोप्यात सोपं प्रकरण याच्यामधलं हेच आहे, समजलं. देन थर्ड आहे ते मगाशी आपले पार्ट होते. फर्स्ट क्वेश्चनमधले 2 पार्ट्स होते. आता नंतर आपण मगाशी सेकंड क्वेश्चन शिकवला. देन फोर्थ क्वेश्चन. इन द मंथ ऑफ मार्च 2019, बघा 2019च्या मार्च महिन्यातील, सी हिअर,
इन द मंथ ऑफ मार्च 2090 फाइंड द डेज ऑन विच डेट मल्टिपल ऑफ 5 5ने गुणाकारित होणाऱ्या संख्या कोणत्या येतात. बरं ना, डे पाहिजे, डे बघा, डेज सांगितलेत. आता 5 म्हणजे इथे आहेत बघा. हां, 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, हा बघा इथे आला 5 36. म्हणजे फक्त हे डेट घ्यायचे आहेत, हे डेज घ्यायचे आहेत. बरं ना, हा मराठी मीडियमचा, इंग्लिश मीडियमचा प्रश्न होता आणि हा मराठी मीडियमच्या मुलांचा प्रश्न आहे बघा. इथे सेम क्वेश्चन्स. हा बघा, हा इथे वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. ठीक आहे, आता आपण घेऊया हा प्रश्न. 5च्या पटीतल्या संख्या, पेज टर्न केलं मी. ओके, कोणकोणता होता बघा. तरी पण मी तुमच्यासमोर कॅलेंडर ठेवतो. दिसतंय कॅलेंडर, दिसतंय. चला ठीक आहे, दिसलं ना. आता आपण एस लिहूया. एस, 5च्या पटीतली पहिली संख्या कोणत्या आहे? ट्यूजडे. बरोबर ना, समजलं का? 5च्या पटीतल्या 5 मल्टिपल्स ऑफ 5. ट्यूजडे म्हणजे मंगळवार. देन 5 जुने 10, 10 संडे. रविवार. नंतर 5 जुने 10, 5 1 15, 15 फ्रायडे. शुक्रवार. त्याच्यानंतर 5च्या पटीतले फ्रायडे झालं. त्याच्यानंतर आलं कोणतं? 5 चोक 20 वेडनेसडे. बुधवार. समजतंय ना, बघा किती सोपं आहे. नंतर आलं 25 मंडे. सोमवार. अजून कोणता आला मग? 30 सॅटरडे. शनिवार. एकूण टोटल किती आलं बघा? 1 2 3 4 5 6. सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6. संपलं. सोपं आहे ना, किती सोपं आहे बघा. आता पुढचा प्रश्न तुमचा आला 4th. फ्रॉम रोड सेफ्टी कमिटी, एक रस्त्यावरची सुरक्षा समिती नेमण्यात आली, म्हणजे रस्त्यासाठी, रस्त्याच्या रहदारीसाठी. बरोबर आहे. देअर आर 2 फ्रॉम, म्हणजे ती समिती जी आहे, जी कमिटी आहे, ती 2-2 जणांची आहे. बॉय 1 बॉय 2, गर्ल 1 गर्ल 2. देअर आर 2 बॉयज अँड 2 गर्ल्स. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी, राईट इन सॅम्पल स्पेस. आता बघा, तुम्हाला दिलं इथे कंप्लीट करायचं आहे. 2 मुलांची समिती, 2 मुलगा आणि 2 मुली. आता मी इथे बाजूबाजूला ठेवतो, ह्याच्यातच तुम्हाला दाखवतो म्हणजे लक्षात येईल पटकन. ठीक आहे, पहिलं मराठी मीडियमच्या मुलांनी लक्ष द्या. बघा, 2 मुलांची समिती म्हणजे काय येणार रे? B1 B2 लिहायचं इथे. काय लिहायचं? B1 B2. 2 मुलींची समिती म्हणजे G1 G2. इथे लिहायचं G1 G2. बरोबर आहे. आता नीट लक्ष द्या. बघा इथे लिहिलेलं आहे B1 B2 G1 G2. एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून होणारी समिती. आता बघा, B1 G1, एक मुलगा आणि एक मुलगी. B2 G1 म्हणजे इथे काय येणार? B2 G1. इथे दिलेलं आहे खाली, त्यानंतर लिहा. बघा, B1 G1 B2 G1 नंतर B1 G2 B2 G2. हे बघा, B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2. समजलं. आता एकूण किती झाले बघा? एकूण किती झाला? 1 2 3 4 5 6. बरं ना, नमुना अवकाश 4 असण्याची शक्यता आहे. म्हणजे 4 कोणते आहेत बघा? फक्त 6. इथे 6 असण्याची शक्यता आहे. सॅम्पल स्पेस लिहायचं ना फक्त.
एस लिहायचं, फक्त एस. हा किती असणार आहे हे नाही लिहायचं. इथे 6 6 1 2 3 4 5 6. समजलं. आता हे मराठी इंग्लिश मिडियम मुलांनी बघा. कमिटी द 2 बॉईज म्हणजे B1 B2. ओके. कमिटी ऑफ 2 गर्ल्स G1 G2. कमिटी ऑफ 1 बॉईज अँड 1 गर्ल ओनली. 1 बॉईज अँड 1 गर्ल ओनली. बघा 1 बॉईज 1 गर्ल, 1 बॉईज 1 गर्ल, 1 बॉईज 1 गर्ल, 1 बॉईज 1 गर्ल. B1 बघा कसं लिहायचं. B1 G1 B1 G2. एक शब्द डबल डबल नाही आला पाहिजे. B2 G1 B2 G2 असं लिहिलेलं आहे बघा. टोटल किती आहेत हे 4. पण एस मध्ये काय येणार तुम्हाला, ह्या सगळ्या संख्या येणार. 1 2 3 4 5 6. सो राईट हिअर B1 G1 G2 B1 G1 B1 G1 G2 B2 G1 B2 G1. समजलं. इथे तुमचं आपलं 5.2 पण संपलेलं आहे. 5.2 पण आपलं संपलेलं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण करणार आहोत 5.3. बघा संच कोणत्या स्वरूपात आहे ते लिहायचे आहेत आपल्याला. एकाच वेळेस सगळं संपू शकेल आपलं, पण आपल्याला ते संपवायचं नाही आहे. समजेल तेवढं चांगलं. दुसरी गोष्ट आज तुम्हाला पाठांतर पण देणार आहे. आणि एक सांगतो तुम्हाला की शाळा चालू झाल्यानंतर मात्र जवळजवळ आपल्याकडे आता 15 ते 17-18 बँच आहेत. म्हणजे एक 17-18 मुलांची एक बँच असेल, एक बॅच असेल. बरोबर आहे. नंतर मुलं काही जण गावी वगैरे गेले ती पण येतील, काही ॲडमिशन घेतील वगैरे. बरोबर आहे. तेव्हा जी मुलं आत्ता नवीन येणार आहेत ना, नवीन, त्यांना बघा सिंगलच शिकवलं जाणार. सिंगल शिकवलं जाणार म्हणजे त्यांना इथून पुढे शिकवलं जाणार. आणि आज आपलं काय झालं आहे बघा, जवळजवळ 4-4 5-5 प्रकरणं झालेली आहेत. हा तुमच्यासाठी बेनिफिट आहे. शिक्षण पद्धती आपली जरी बदललेली असली तरी पण ती अजून पुढे यायला तिला अजून 2 वर्ष जातील. कारण बघा आताची तुमची जी पुस्तकं आहेत ती तर बदलणार नाही. कारण शाळेमध्ये तुमचा अर्धाधिक पोर्शन झाला आहे, क्लासमध्ये तुमचा अर्धाधिक पोर्शन झालेला आहे. शाळेमध्ये तुमचे पैकी 1-2 चॅप्टर झाले आहेत, क्लासमध्ये तर आपले 4-4 5-5 चॅप्टर झाले आहेत. मोस्ट ऑफ आपलं संपत आले आहे. समजा 75% 25% कमी केल्यामुळे आपल्याला रिपिटेशनला टाईम भरपूर मिळणार आहे. विथ आपल्याला बायहार्ट करायला म्हणजे पाठांतराला आपल्याला टायमिंग मिळणार आहे. आपल्याला एक्झाम्स घ्यायला टायमिंग मिळणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे फायदा तुमचा काय, तुम्हाला रिपिटेशन्स हे जास्त मिळणार आहे. हा तुमचा फायदा आहे. आणि ज्या आत्तापासून पुढे येणार आहेत ना, 1 सप्टेंबरच्या नंतर जे पुढे येणार आहेत त्यांना काय डबल आपण शिकवणार नाही आहोत. आपण त्याच फ्लोमध्ये चालणार आहोत. आपण आहे त्याच फ्लोमध्ये चालणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, मे बी या वर्षीपासून जर केलं तर बाळांनो घाबरून जाऊ नका. तुमच्यासाठी फार हे चांगलं असेल, फार चांगलं असेल की यावेळेस तुम्हाला कदाचित पर्सेंटेज लेवल नसणार. म्हणजे आतापर्यंतच्या मुलांना जे 91%, 92%, 93%, 50%, 60% याच्यानुसार ॲडमिशन मिळत होतं, बरोबर ना, तसं तुम्हाला नसणार आहे. आणि तुमच्या वेळेसपासून झालं हे तुमच्यासाठी फार फायद्याचं ठरणार आहे. का माहिती आहे काय, पुढची जी काही नवीन शिक्षण पद्धती येणार ती तुमच्यानुसार चालणार आहे. आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे 11वी 12वी 13वी 14वी 15वी पर्यंत. समजलं. याचा फायदा तुम्हाला होणार आहे कारण न्यू मेथड्स येणार, न्यू तुम्हाला सगळं शिकायला मिळणार. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटीज जास्त असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आत्तापासूनच पुढे चालायला लागणार आहे. आत्ता पण जे 10वीतून पास झालेली मुलं आहेत, 11वीला जाणार आहेत, त्यांना पण न्यू सिलेबस यायला अजून पुढे बघा तर त्यांना 12वी जाणार पूर्ण. कारण 2 वर्ष तरी हा पूर्ण सिलेबस कंप्लीट व्हायला किंवा यायला त्याच्यामध्ये चेंजेस व्हायला फार वेळ लागणार आहे. आता मला सांगा, तुम्ही 12वीचा यावर्षीच पोर्शन बदललेला आहे, तो काय आता ते लोक पुन्हा चेंज करणार नाही आहेत.
बरोबर ना, कारण एवढं सगळं प्रिंटिंग मटेरियल त्यांना पुन्हा वेस्टेज घालवायला लागणार. त्यामुळे तुमच्या वेळेस पण तेच राहणार, फक्त तुम्हाला न्यू मेथड्स येणार, त्या शिकायला मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाळांनो, की आता कॉम्पिटिशन हा प्रकार जो आहे हा राहणार नाही आहे. हां, हे सगळ्यात महत्त्वाचं, की तुमच्यामध्ये जे कॉम्पिटिशन बोलतात ना, स्पर्धांमुळे काय होतं, तुमची जगण्याची वृत्ती टांगण्यापेक्षा वाढण्यापेक्षा तुमची काय होते माहिती आहे काय, दुसऱ्याला पाठी खेचण्याची वृत्ती, ह्याच्या पुढे मी कसा जाईल ही वृत्ती वाढते आणि ती वृत्ती वाढणं कमी होणार. कारण ॲज इक्वल सेम सगळ्यांना एज्युकेशन राहणार आहे. आणि त्यामुळे हे जे पद्धत आहे ही पहिल्या पद्धतीवर म्हणजे जुन्या लोकांच्या, म्हणजे आता जवळजवळ 36 वर्ष झाली, 36 ते 37 वर्ष, की ही शिक्षण पद्धती बदललीच नव्हती. फक्त पुस्तकक्रम बदलायचे, बदललंच नव्हतं. 36 वर्षापूर्वी बोर्ड हा प्रकार नव्हता. तुम्हाला माहिती आहे बाळांनो, बोर्ड आता जो तुमचा SSC बोर्ड आणि 12वी बोर्ड आहे, HSC बोर्ड आहे, हा प्रकार नव्हता. हा प्रकार 36 वर्षाच्या आधी चालू झाला आणि तो 36 वर्षानंतर बंद झाला, म्हणजे आता बंद झाला. म्हणजे तुम्हाला बोर्ड हा शब्द हा इतिहास जमा झाला, समजून जायचं. म्हणजे तुम्हाला बोर्ड हा शब्द आता येणार नाही आहे असं म्हटलं जाईल. एक मिनिट, हा आवाज कमी कर का खुशी. बरं ना, बोर्ड हा प्रकार तुमच्यासाठी बंद होईल. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला फ्री एज्युकेशन मिळणार. दुसरी गोष्ट, तुम्हाला व्यावसायिक शिक्षण मिळणार. जे तुम्हाला 12वी नंतर करायला लागायचं ते शिक्षण तुम्हाला 11वीपासूनच मिळायला चालू होणार. समजलं? हा तुमच्यासाठी फायदा आहे. आता मुलांची कॉम्पिटिशन काय, मला सायन्स घ्यायचं आहे, मला आर्ट्स घ्यायचं, मला कॉमर्स घ्यायचं 10वी नंतर. पण तुम्हाला आता कोणत्याही 2 शाखांमधल्या तुम्हाला सब्जेक्ट निवडून, कोणत्याही 2 शाखांमधले सब्जेक्ट निवडून तुम्हाला पुढे चालता येणार आहे. म्हणजे तुम्ही सायन्सचा पण अभ्यास करू शकता, आर्ट्सचा पण अभ्यास करू शकता, सायन्सचा पण अभ्यास करू शकता, कॉमर्सचा पण अभ्यास करू शकता, किंवा कॉमर्स आणि आर्ट्सचा अभ्यास करू शकता. कोणत्याही 2 शाखांचा अभ्यास करू शकता. आणि ते तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरणार. समजलं? अभ्यासक्रम तुमचा अजून सोपा होणार आणि त्याच्यासाठी तुम्हाला ते फायदेशीर ठरणार आहे. ठीक आहे. आता 5.3 घेण्याच्या ऐवजी मी आज ते घेत नाही. कारण का माहिती आहे, पुढे आपल्याला समजलं पण पाहिजे, बरंचसं समजलं पाहिजे. आहे सोपं प्रकरण, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण लगेच संपणारं प्रकरण आहे. 5.3 पण लगेच संपेल. बघा 5.4 छोटंसं आहे. 5.3 फक्त 7 गणित आहेत, 6 गणित आहेत, त्यामुळे तेही पटकन संपेल. त्यामुळे आपण नेक्स्ट टाईम म्हणजे उद्या आपण ही 6च्या 6 गणितं घेणार आहोत एका टायमातच. म्हणजे तुम्हाला एकदाच ती शिकवलं जाते 5.3 मधली. बरोबर आहे. आता तुम्ही काय करायचं, आता बराच कालावधी झाला बघा, 1 आठवड्याचा कालावधी झाला. 5.1 मधली गणितं आणि आज जी शिकवलेली 5.2 मधली जे सम्स आहेत, हे दोन्ही सम्स हे व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करायचे. छोटे जरी असले तरी पण ते लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर पुस्तकामध्ये एक गोष्ट वाचा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा अशा प्रकारचा चार्ट आहे, अशा प्रकारचा चार्ट दिलेला आहे तुम्हाला बुक्समध्ये सुद्धा. हा बघा अशा प्रकारचा, हे लक्षात घ्या. अशा प्रकारचे चार्ट्स बघा तुम्हाला तिथे 2 दिलेले आहेत, ते जरा वाचा. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कन्सन्ट्रेशन्स करता येईल, व्यवस्थितपणे लिहिता येईल, व्यवस्थितपणे समजेल. कारण बरीच मुलं अशी असतात की ज्यांनी कार्ड बघितलेली असतात पण हाताळलेली नसतात. कार्ड म्हणजे पत्ते घेतलेले असतात, पत्ते बघितलेले असतात पण हाताळलेले नसतात. तर बघा दाखवतो तुम्हाला मी, पत्ते घेतलेले असतात पण आपण हाताळलेले नसतात. हे बघा, हे प्रोबॅबिलिटी, हे बघा असं पत्ते आपण हा बघा, हा चार्ट आहेत ना, जरा व्यवस्थित वाचा, तुम्हाला समजेल. समजलं? व्यवस्थित वाचा, तुमच्या हिशोबात तुम्हाला समजेल. आणि दुसरी गोष्ट, पत्ते हातात घेतलेले नसतात. बरेच जणांना खेळायची आवडत नसते, काही जण लुडो खेळत नाहीत, त्यामुळे त्याला सापशिडी माहिती नाही, लुडो माहिती नाही. असा हिशोब आहे. बरोबर आहे? ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. आणि हो, ज्यांनी फीज भरली नाही, मला पुन्हा सांगायला लावू नका. त्यांनी फीज भरा प्लीज. फी भरणं फार गरजेचं आहे. नोट्स आलेले आहेत, तुम्हाला नोट्स वगैरे सुद्धा मिळून जातील. पटापट फीज भरा. समजलं? या 15 तारखेपर्यंत ज्याची फीज येणार नाही त्यांना मी ग्रुपमधून रिमूव्ह करणार आहे.
त्यामुळे प्लीज ज्यांची ज्यांची फी राहिलेली आहे त्यांनी फीज भरा. ओके, बाय.